आई येणार आणि कधीच काय घेऊन येणार ना असं कधीच होणार नाही. चला बघूया आपण काय काय आणलं माझ्यासाठी. सो आईने आणले होते इथे माझ्यासाठी कच्च्या कैऱ्या आणि खूप सारी मच्छी आणली होती आणि खूप फळं पण आणली होती. त्यात कलिंगड होतं, त्यात केळी होती, त्याच्यानंतर ते चिक्कू, आंबे, सफरचंद आणि ओळे काजूचे बियासुद्धा आणल्या होत्या खूप साऱ्या. मला तर आवडत नाही पण माझ्या नवऱ्याला आवडतात म्हणून खूपच जास्त आणलं होतं आईनी. आणि इथे काकडीसुद्धा आणली होती. सो असं सगळ्या गोष्टी आई येताना घेऊन आली होती. आई खास करून आली होती, आम्हाला हळदीला जायचं होतं म्हणून आली होती. सो मी इथे रेडी वगैरे झाली, मस्त फिट चेक केला आणि आम्ही लगेच निघालो. कारण का खूप ऊन झालं होतं, बघू शकता 12 वाजले होते ऑलमोस्ट आणि म्हणून ट्रेनने जाणं पॉसिबल नव्हतं म्हणून ओला केली आणि लगेच आम्ही निघालो जायला. आणि मस्त पोचल्या आम्हाला तिकडे वडे खायला भेटले, जे की हळदीला स्पेशली बनवलं जातं. आणि तिथे मस्त डेकोरेशन केलं होतं अधिष्ठानाला, तर बघतच राहावंसं वाटत होतं, खूप छान वाटत होतं. आणि फायनली नवरदेव बसला हळदीला आणि आम्ही लगेच हळद वगैरे लावून प्रेझेंट देऊन लगेच निघालो, कारण का आईला लगेच जायचं होतं. आणि घरी आल्यावरती बघितलं तर हा तुफान. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज, बाय.